नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींकडे. होणार म्हणून गरमागरम चर्चा सुरू असलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत पडली पार. सर्वांचं लक्ष लागलं विजयी उमेदवाराकडे. कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकादमी आयोजित शालेय क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ. आणि गेली 26 वर्ष सातत्यानं रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या कंझ्युमर शॉपीला रत्नागिरी इथं झाली सुरुवात. या नंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. साहेब. बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको हो. मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. होणार म्हणता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं समाधान व्यक्त केलं आहे. कालचं कमी आहे का? पार पडलेल्या मतदानामध्ये सुमारे 65% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचं सांगण्यात आलं. यामुळे 35% मतदार का मतदान करण्यासाठी आले नाहीत याबाबत प्रशासनासह सर्वांनीच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एका जागेकरता 12 उमेदवार रिंगणात होते, परंतु खरी लढत मात्र युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यातच झाली असल्याचं बोललं जात आहे. देशभर काँग्रेस प्रचारामध्ये मोदी आणि विशेष करून भाजपाला सळो की पळो करून सोडत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर मात्र का मागे पडले याबाबत उलटसुलट चर्चा ऐकू येत आहे. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे. त्याशिवाय मित्रपक्ष म्हणजे आघाडीचे जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडळी जे आहेत त्यांनी बहुमूल्य असं सहकार्य केलेलं आहे. कार्यकर्ते स्वतःच्या बदल खर्च करून काम करताना दिसले. आणि वातावरण जे काँग्रेसला पोषक असं वाटलं दिसलं, कारण ह्या दोन्ही उमेदवारांबद्दल जी नाराजी होती मतदारांची ती मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस पक्षाकडे वळते आहे असंही चित्र दिसते. अनेक प्रमुख नेते मंडळींसह अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, व्यापारी आणि महिलांनी आपापल्या मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान केलं. आता 12ही उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाल्यानं सर्वांना उत्सुकता लागली आहे ती आपल्या भावी खासदाराची. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी मतदार यादीत जास्तीत जास्त नावं लावण्यासाठी आणि सर्वाधिक मतदान व्हावं याकरता अगदी मनापासून प्रयत्न केले हे कोणीही नाकारू शकत नाही. प्रचार आणि प्रसारही मोठ्या प्रमाणात करण्यात आला, तरीही 35% मतदारांनी मतदानात भाग घेतला नसल्याचं दिसून आलं. प्रिंटर आहे, तुम्ही कुणाला मतदान केलं ते तुम्हाला इमिजिएटली त्याच्या स्क्रीनवर 7 सेकंदासाठी दिसणार आहे कोणत्या उमेदवाराला मतदान केलं. ही एक नवी सुविधा, म्हणजे ही सुविधा आधीच इंट्रोड्यूस झाली होती, 1982 पासून इंट्रोड्यूस झालेली, परंतु आता या सुविधेचा सर्वंकष वापर आपण करणार आहोत आणि या माध्यमातून मतदारांना आपण कुणाला मतदान केलं याची माहिती पण मिळणार आहे. मागच्या वेळेस 2014च्या लोकसभेमध्ये आपली मतदानाची टक्केवारी 64% होती. आपण सगळ्यांनी जी रॅली केली अंचल, याचं असं व्हायला पाहिजे यावेळेची टक्केवारी भरघोस वाढली पाहिजे, जेणेकरून अनेक लोकांचा या लोकशाहीच्या जागराच्या प्रक्रियेमध्ये हातभार लागेल आणि आपला प्रत्येकाला त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला जर शाही लागली तर मला वाटतं लोकशाहीमध्ये मी सहभागी झालो याचं सगळ्यात मोठं प्रमाणपत्र आहे. एप्रिल रोजी 3 टप्प्यात 115 खासदारकीसाठी निवडणूक काही अपवाद वगळता शांततेत पार पडली आणि आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबईतील मतदानाकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा पत्रकारांजवळ बोलताना केला असला तरी कोण होणार खासदार याकरता उमेदवार आणि मतदारांना 23 मेची वाट पाहावी लागणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानासाठी रांगा आहेत
आणि रांगा बघता आणि एकंदरीत मतदानाचा ट्रेंड बघता जे काही मतदान होईल त्याच्यातलं बहुसंख्य मतदान हे शिवसेना भाजपचे उमेदवार विनायक राऊत यांना होईल असं संपूर्ण जिल्ह्यातलं चित्र आहे. सिंधुदुर्गामधनं देखील मी माहिती घेतलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि हे सगळं मतदान 1 तासातनंच बघता विनायक राऊतांचा विजय हा 23 मेला फार मोठा मताधिक्यानं होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे. किती बिनधास्त आहात? 100% बिनधास्त आहे. विश्वास आहे यावेळेला माझे मतदार सिंधुदुर्ग रत्नागिरीतले भरघोष मतदान निलेश राणेला करतील यावर माझा विश्वास आहे. किती मताधिक्य असेल? मताधिक्य माझ्या मते 60,000 मतदानांनी निलेश राणे निवडून येतील हा विश्वास आहे. ज्या पद्धतीने प्रचार झाला समाधानी आहात? प्रचारात सर्व अतिशय समाधानी. प्रचार यशस्वीरित्या आम्ही पार पाडला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोललो, प्रगतीच्या मुद्द्यावर बोललो, आम्ही केलेली कामावर आम्ही बोललो. आम्ही सांगितलं आम्ही कामं केलेली आहेत. गेली 30 वर्ष या जिल्ह्यात मी कामं करतोय आणि लोकांना विश्वास आहे कामं करतील तर नारायण राणेच करू शकतील, निलेश राणेच करू शकेल हा जनतेला विश्वास आहे आणि नितेश राणे पण तशाच स्वरूपाची कामं करतोय. या मतदारसंघात युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांनी आपल्या प्रचारामध्ये एकमेकांवर एवढे भयानक आरोप आणि टीका टिप्पणी केली की त्याची आठवण पुढील निवडणुकीपर्यंत सर्वांच्याच लक्षात राहणार आहे. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं जेव्हा मला चिपळूणला भेटायला आले होते की साहेब मी आज सभागृहात असतो तर हलवून टाकलं असतं, परतावा त्यांच्या बापाला पण द्यायला लागला असता. पण आज तुमचा आमदार तिकडचा खासदार एक फोन उचलून फोन करायला पाहिजे होता की साहेब आमचा परताव्याचा विषय सोडवा. आज 1.5 वर्ष झाली, 1.25 वर्ष झाली आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठे, पण एकाची देखील हिंमत होत नाही. तुमच्या आमदारांनी डोक्यावर टोप बसवला केसाचा, पण तुमच्या जीवनात काय बदल होईल असं त्यांनी काही केलं नाही. त्याला असं वाटत होतं ना की त्यांनी चांगलं दिसायला पाहिजे, तर माझा मिरकरवाडा चांगला दिसायला पाहिजे हे कधी वाटणार. हा विषय पण त्याचा होता मिरकरवाड्याचा, हा काय कुठल्या खासदाराचा विषय नाही. विधानसभा असो किंवा लोकसभा असो इतरांना आश्वासन देण्यापेक्षा हिम्मत असेल ते त्या लोकसभेमध्ये स्वतः नारायण राणेने शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आणखी पराभवाची जर हौस असेल तर एकदा कुडाळला आपटलं, मुंबईला साफ करून टाकलं, लोकसभेला धुवून टाकलं, तरी सुद्धा आणखी कोणाला खास असेल तर रत्नागिरी विधानसभेमध्ये निवडणूक लढवावी. 5-10 हजार मताच्या पुढे हा माणूस कधी जाऊ शकणार नाही, कारण ही औलाद आपल्या जीवावर उठणारी आहे. ही हैवानी औलाद या रत्नागिरीच्या देवभूमीमध्ये आपल्याला आणायची नाही आहे. युतीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवरुख आणि गुहागर इथं जाहीर सभा घेतली, तर स्वाभिमानच्या वतीनं खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि उमेदवार निलेश राणे यांनी प्रचाराचा किल्ला लढवला. परंतु युतीचा धर्म म्हणून भाजपचा एकही बडा नेता मनापासून प्रचार करताना दिसून येत नव्हता. त्यामुळे भाजपने खरोखरच युतीचा धर्म पाळला का याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. 2014च्या नंतर बंधू भगिनींनो, मला तुम्हाला विचारायचं की 2014 नंतर 5 वर्षात यांनी काय दिलं. चला आपण कोकणाचा विचार करूया, महाराष्ट्राचा नको. उद्धव ठाकरे सांगा या 5 वर्षामध्ये या कोकणाला विकासाचं कोणतं योगदान दिलं मला सांगा. रस्ते, पाणी, वीज, काय एखादा मोठा प्रकल्प, बेकारी जाईल असे काही कारखाने, पाणी टंचाई भासणार नाही अशा नळपाणी योजना, बोरवेल, विहिरी, काय दिलं काय. आज या मतदारसंघात पाण्याची तीव्र टंचाई आहे, पाण्याची तीव्र टंचाई आहे. रस्त्याचं भयावह आहे, रस्त्याचं भयावह आहे. जिथे 2 तास जायला लागतात तिथे 3 तास लागतात. ही परिस्थिती का आली. रस्ते नाही, पाणी नाही, आरोग्य व्यवस्था नाही, काय दिलं काय.
ही राणे विरुद्ध शिवसेना ही निवडणूक नाही आहे, ही आमची वैयक्तिक लढाई नाही आहे. ही तुम्ही मला विचारलात तर ही कोकण विरुद्ध शिवसेना लढाई आहे, हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवावं. निलेश साहेब एक आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नाही आहेत. निलेश साहेब त्या प्रत्येक तरुणाचे उमेदवार आहेत. गेल्या 5 वर्ष हे लोकांनी नोकरी देतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे. त्या प्रत्येक महिलेचे प्रतिनिधी आहेत, ज्यांना आपल्या घरामध्ये चूल कशी पेटवावी हा प्रश्न आज त्यांच्या प्रत्येक महिलेच्या नजरेसमोर आलेला आहे. त्या प्रत्येक मच्छीमाराचे प्रतिनिधी आहेत, ज्यांना आज आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे. निवडणूक संपली, आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे ते 23 मे रोजी होणाऱ्या निवडणूक निकालाकडे. कधी नव्हे ते ही निवडणूक अत्यंत अटीतटीनं पार पडली हे कोणीच नाकारू शकत नाही आणि खरा मुकाबला झाला तो युती आणि स्वाभिमानमध्ये. निलेश राणे तेव्हा अर्धवटच बोलला होता, पण एक फाईट वातावरण टाईट झालं का नाही? म्हणून सांगतो, तोंड उघडायला देऊ नका. आम्ही विकासावर बोलतो, माझ्या लोकांना पाणी पाहिजे होतं, रत्नागिरीच्या जनतेला पाणी पाहिजे होतं, निलेश राणे आवाज उठवणार. मिरकरवाड्यामध्ये रस्ता होत नव्हता, निलेश राणे आवाज उठवणार. आज रत्नागिरीला जागतिक शहर निलेश राणेला बघायचं, आमच्या सगळ्या रत्नागिरीकरांना बघायचंय. आणि ते वाद कसला चालू आहे की नगराध्यक्ष कोण? नगराध्यक्ष राजीनामा कुठे देतोय? भैरीच्या मंदिरात. त्याला मी आज सांगेन, तुम्ही राणेंच्या नादाला जाऊ, दादागिरी हा विषय बोलूच नका आणि आमच्या समोर गुंड नाचू नका. उद्या नाचणं बंद करू नका. निलेश इथे बोललाय, निलेश रत्नागिरीत काम करतोय. निलेशच्या पाठीमागे 100% नारायण राणे आणि नितेश राणे दोघंही आहेत. मी आहे म्हणजे आमचं महाराष्ट्र स्वाभिमान आहे, थोडं लक्षात. प्रत्येक वक्त्याने या ठिकाणी उल्लेख केला की 8-10 दिवसापूर्वी या ठिकाणी मेळावा झाला. या विभागाचे माजी खासदार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या व्यासपीठावर इथं आले होते. दोन्ही मेळाव्यातला आपण फरक बघितला असेल. हे फटाके एप्रिलमध्ये शिल्लक ठेवा. एप्रिलला कणकवलीला जाऊन फटाके वाजवायचे. पण ते चवली पावलीची ज्याला किंमत नाही ते चला चला, म्हणजे आता होळी आली की गोमुचा नाच काढा, इकडे गोमुचा नाच आणि आमच्या तिकडे साळग्याचा नाच, असे म्हणजे ह्याच्यामध्ये असे नाचत असतात. नाच साळग्या घाल फुगडी, नाच साळग्या घाल फुगडी, घालता येईना आणि पाय टाकता येईना, तसं ते झालं. आणि मग कुठेही काय दिसलं की शिवसेनेच्या नावाने ठाणाना, उदय सामंतच्या नावाने ठाणाना आणि विनायक राऊतांच्या नावाने ठाणाना. ह्या संपूर्ण देशामध्ये एकमेव बेईमानाची औलाद जर कुठे ती नांदत असेल ती स्वाभिमानी पक्षामध्ये. आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपल्या विजयाचा दावा करत सर्वांचे आभार मानले आहेत. मतदारसंघातील मतदार यांचे मनपूर्वक प्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी देण्याची मतदान केलेलं आहे असा विश्वास व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व मित्र पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते यांचे सुद्धा मी म्हणून आभार मानतो. निकालाचं चित्र जे पहिल्यापासून जे चित्र चालत होतं तसंच राहील. सेना आणि काँग्रेसमध्ये लढत दिसेल. सेना काँग्रेसमध्ये निवडून कोणी आता निवडून आम्ही जे ना, कारण एक अंडरकरंट चालला आहे जो कोण समजत नाही आहे, पण तो अंडरकरंट जो आहे तो
काम करून जाईल. त्याच्यामुळे एक घासून सीट येईल, एक 10-12 हजार फरकाने सीट येईल. भाजप आणि आघाडीमधील काही नेते आणि प्रमुख कार्यकर्ते युती आणि आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी उन्हाळ्याची संधी साधून खुले आमपणे फ्रीजमधील थंडगार पाणी पिऊन गारेगार झाल्याचं दिसून येत होतं. रत्नागिरी येथील कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकादमीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये शालेय क्रिकेटपटूंकरता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्घाटक आणि प्रसिद्ध उद्योजक सुरेश गुंदेचा, सुधाकर सावंत आदींनी मुलांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं. 15 मे पर्यंत एक प्रशिक्षण शिबिर ठेवलं आहे आणि छोट्या छोट्या मुलांनो, तुम्हाला एवढंच माझं सांगणं आहे प्रेमाचं, हे आमचे दीपक देसाई जे जीवतोड मेहनत करत आहेत आणि तुम्ही चांगले क्रिकेटमध्ये चांगले अगदी पारंगत व्हा, चांगले प्रावीण्य मिळवा आणि क्रिकेटचं आपल्या रत्नागिरी शहराचं, आपल्या रत्नागिरी तालुक्याचं, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव क्रिकेटमध्ये जर वाढवणार असाल तर ते तुम्ही वाढवणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. आणि ही मेहनत कशा प्रकारे करायची ते आपले सगळे इथे उपस्थित असलेले बुजुर्ग आपली मंडळी आलेली आहेत, दीपक देसाई आहेत, ह्या सगळ्यांच्या प्रेरणेतून आपण चांगले मोठे बनण्यासाठी इथे आपण जमलेलो आहे आणि आपण ह्या मुलांनो यासाठी आपण शपथ घेणार आहोत. या प्रसंगी अविनाश काळे, आरिफ कुरेशी, मनोहर गुरव, श्री पटवर्धन, वृंदावन पवार, मृत्युंजय खातू, विजय जाधव आदी उपस्थित होते. सचिव दीपक देसाई यांनी या शिबिराची माहिती दिली. जे कार्यक्रम करायचा आहे लक्षात आलं का? तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सर्व उपस्थितांचं स्वागत करतोय, आभार मानतोय आणि आमच्या मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे त्या मुलांच्या मॅचेस खेळवल्या, प्रॅक्टिस मॅच, त्याचा परिणाम काय झाला आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानची जी अंडर 16चा जो परिणाम झाला, यंदा आपण सुपर लीगला गेलो अंडर 14ची. लक्षात आलं का? गेली 26 वर्षे सातत्यानं रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या कंझ्युमर शॉपीचं उद्घाटन नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि उद्योजक सुनील उर्फ दादा वणजू यांच्या हस्ते करण्यात आलं. एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर कंझ्युमर शॉपीचा रत्नागिरीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे. मी मिनल मोहाडीकर. आजपासून आपल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये रत्नागिरीत कंझ्युमर शॉपीची सुरुवात झालेली आहे. आज 24 एप्रिल ते 28 एप्रिल या कालखंडात सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत पटवर्धन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये कंझ्युमर शॉपीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या रत्नागिरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि स्वामी स्वरूपानंदांच्या आशीर्वादामुळे सातत्याने आपण 26वं वर्ष हे साजरं करतो. 25 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि कंझ्युमर शॉपी जेव्हा पहिल्यांदा भरली तेव्हा महिला विद्यालयामध्ये हा कन्सेप्टच नवीन होता, परंतु तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्यामुळे दरवर्षी सातत्याने आम्ही इथे येतो आणि इथे आपल्याला वेगळेपण जे जाणवेल ते म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मिळेल. त्यामुळे इथे जे जे स्टॉल्स आहेत टी से लेकर टी व्ही तक असं मी म्हणते, म्हणजे चहाचा आपण वाघबकरीचा चहा आहे, GS चहा आहे, त्याचप्रमाणे प्रवीण मसाले आहेत, SRR मसाले आहेत, त्या वेगवेगळे फूड प्रॉडक्ट्स तर आहेतच, परंतु आपण बघाल तर ह्याच्यामध्ये निर्लेपचा स्टॉल आहे, प्रेस्टिजचा स्टॉल आहे, नंतर कूलरचा स्टॉल आहे, असे वेगवेगळे स्टॉल्स इथे तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मिळतील. या प्रसंगी नगरसेवक समीर तिवरेकर,
राजेश तोडणकर, मानसी करमरकर, उद्योजक आनंद देसाई, अमर देसाई आदी रत्नागिरीकर उपस्थित होते. कंझ्युमर शॉपिंग मागील 26 वर्ष रत्नागिरीकरांचं खास आकर्षण असल्यानं इथं खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असतात. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. होणार म्हणून गरमागरम चर्चा सुरू असलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शांततेत पडली पार. सर्वांचं लक्ष लागलं विजयी उमेदवाराकडे. कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकादमी आयोजित शालेय क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ. आणि गेली 26 वर्ष सातत्यानं रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या कंझ्युमर शॉपीला रत्नागिरी इथं झाली सुरुवात. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.